नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भात। तर बघा मित्रांनो, आजपर्यंत कुठे किती अर्ज आलेले त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पोलीस भरती संदर्भात मित्रांनो सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जात असतात। तर बघा, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकणार आहात। तर बघा, 16 एप्रिल 2024 पर्यंत म्हणजेच आजपर्यंत कुठे किती अर्ज आलेले त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा मित्रांनो, अर्ज जे आहे ते अर्ज करण्याचा आता या ठिकाणी बंद झालेले आहे, म्हणजे अर्ज करण्याची जी काही लिंक आहे ती बंद झालेली आहे, परंतु पेमेंट करण्यासाठी तुम्हाला 17 एप्रिल पर्यंत म्हणजेच उद्यापर्यंतची मुदत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर बघा, आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कुठे किती अर्ज आलेले आहेत आतापर्यंत त्याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेऊया। सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत बघा कोल्हापूर ड्रायव्हरने। कोल्हापूर ड्रायव्हर। तर बघा, कोल्हापूर ड्रायव्हरसाठी आलेले अर्ज 5000 प्लस अर्ज कोल्हापूर ड्रायव्हरला या ठिकाणी आलेले आहेत। 5000 प्लस अर्ज कोल्हापूर ड्रायव्हरला आलेले आहेत। त्यानंतर बघा, मुंबई पोलीस ड्रायव्हरसाठी 86,000 प्लस अर्ज मुंबई पोलीस ड्रायव्हरसाठी आतापर्यंत आलेले आहेत। त्यानंतर पुणे शहरला आलेले अर्ज 20,000 प्लस। बघा, 20,000 प्लस अर्ज या ठिकाणी पुणे शहरला आलेले आहेत, 20,000 प्लस। नंतर पुणे कारागृहाला आलेले अर्ज, पुणे कारागृहाला आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत तर 54,000 प्लस अर्ज पुणे कारागृहाला आलेले आहेत आणि अजूनही अर्ज त्या ठिकाणी येऊ शकतात, कारण मित्रांनो 17 तारखेनंतरची मुदत त्या ठिकाणी आहे। टोकन क्रमांक आता येईल, त्याला टोकन क्रमांक येणार नाही आहे, फक्त आता मुदत जी आहे त्या अर्जाच्या क्रमांकासाठी आहे। तर अर्ज या ठिकाणी किती आलेले त्याची माहिती आपण पाहत आहोत। तर बघा, संभाजीनगर कारागृहाला आलेले अर्ज 51,500 प्लस अर्ज संभाजीनगर कारागृहाला आतापर्यंत आलेले आहेत। त्यानंतर पुढे बघा, सिंधुदुर्गला आलेले अर्ज आपण या ठिकाणी पाहत आहोत, 7,000 प्लस अर्ज सिंधुदुर्गला आलेले आहेत। त्यानंतर सीपी मुंबईला आलेले अर्ज 2,66,000 प्लस 2,66,000 प्लस अर्ज या ठिकाणी सीपी मुंबईला आतापर्यंत आलेले आहेत। त्यानंतर बघा, जालनाला आलेले अर्ज 2,500 प्लस अर्ज जालन्याला आतापर्यंत आलेले आहेत। त्यानंतर पुढे बघा, पिंपरी चिंचवडला आतापर्यंत आलेले आहेत 16,000 प्लस अर्ज पिंपरी चिंचवडला आतापर्यंत आलेले आहेत। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी माहिती जी आहे ती पाहिलेली आहे, संपूर्ण अपडेट्स आपण या ठिकाणी पाहिलेले। उद्यासुद्धा तुम्हाला संपूर्ण अपडेट प्रोव्हाइड केले जातील। अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।